चा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली, तर वेळ संपल्यानंतर देखील अनेक मतदान केंद्रांवरती मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या। जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी सरासरी 68.28% मतदान झालं। परभणी जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक 75% मतदान, तर रत्नागिरीमध्ये सर्वात कमी 55.79% मतदान झालं। दरम्यान आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। वेगवान आणि अचूक निकाल पाहण्यासाठी फक्त पाहत रहा एबीपी माझा। चंद्रपूर महापालिकेत आणखी एक ट्विस्ट येण्याची शक्यता आहे, कारण सव्वा वर्षाच्या महापौर पदाची ऑफर ही भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। तर 5 वर्षांपैकी 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाची ऑफर ही भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आल्याची माहिती मिळते। जर शिवसेनेला हा फॉर्म्युला मान्य नसेल तर भाजप विरोधी पक्षामध्ये बसेल अशी माहिती देखील भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। नाशिकमधील शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार। नाशिकचा उपमहापौरपद विलास शिंदेंना दिल्यानं प्रवीण तिदमे हे नाराज होते। त्यांनी महानगर प्रमुख आणि नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती। शिवाय नाराज तिदमेंनी 2 दिवसांपासून फोन देखील स्विच ऑफ केलेला होता। दरम्यान प्रवीण तिदमे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधल्याची सूत्रांची माहिती आहे। तर शिंदेंसोबतच्या संवादानंतर तिदमे आपली तलवार ही म्यान करणार का याकडे लक्ष लागलंय। पुण्यातील महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम हे अंतिम टप्प्यात आलंय। तब्बल 4 वर्षांनंतर पुण्याचे महापौर बंगल्यामध्ये वास्तव्यास येणार आहेत। त्यानिमित्तानं गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम हे सुरू झालं होतं आणि याच बंगल्यामध्ये डागडुजी करत फर्निचर बदलण्याचं काम सध्या सुरू आहे। पुण्याचं महापौर कोण असेल हे आता जवळपास निश्चित झालंय। भाजपकडून मंजुषा नागपुरे या पुण्याच्या महापौर होतील। आज याच महापौर पदासाठी मतदान होणार असून नव्या होणाऱ्या महापौरांचा बंगला हा देखील आता तयार झालाय। रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काल मतदान पार पडलं। चिपळूण, खेड, गुहागर भागामध्ये 100हून अधिक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्यात। तर शहरापासून 3 किलोमीटरवर 3 तास मतदान प्रक्रिया ही बंद झालेली होती, असा आरोप ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधवांनी केलाय। ईव्हीएमच्या मदतीने निवडणुकीमध्ये काही काळबेरं करायचा डाव तर नाही ना, अशी शंका देखील भास्कर जाधव यांनी व्यक्त केली। दुपारनंतर एकाच दुसरं ईव्हीएम मशीन बंद पडल्याची जी तक्रार आली, पण दुपारच्या अगोदरच कशी मशीन बंद पडली, म्हणजे एका ठिकाणी 3 मशीन बंद पडली, 4 मशीन बंद पडली। या ईव्हीएम मशीन बिघडण्यामध्ये त्यांना मतदानापासून रोखण्याचं षडयंत्र तर नव्हतं ना, असं मला वाटतं। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 65.90% मतदान झालंय। मतदान झाल्यावरती संपूर्ण सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर आज मतमोजणी होणार आहे। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या आता स्ट्रॉंग रूममध्ये आणून ठेवण्यात आलेल्या आहेत। खरं तर मी मोहोळ तालुक्यातील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघताय प्रचंड अशी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती स्ट्रॉंग रूमला देण्यात आलेली आहे। खरं तर काल याच मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन जे आहेत ते धाब्यावर आढळल्याचा प्रकार जो आहे तो आढळलेला होता, समोर आलेला होता आणि त्यानंतर ईव्हीएमच्या ज्या स्ट्रॉंग रूम आहेत त्यांना अतिरिक्त पोलीस संरक्षण जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। संपूर्ण स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक असा फौजफाटा जो आहे पोलिसांचा तैनात करण्यात आला आहे। उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी हे सगळे ईव्हीएम मशीन जे आहेत ते स्ट्रॉंग रूममध्ये प्रशासनाने आणून ठेवले आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागा आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली। जवळपास 65.90% मतदान जे आहे ते सोलापूर जिल्ह्यात झालेलं आहे। मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 1% मतदान जो आहे तो घसरलेला असला तरी मतदारांना आपला कौल जो आहे तो मतपेटीत कैद केलेला आणि या सगळ्या मतपेट्या ज्या आहेत ते स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित आता प्रशासनाने आणून ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरापासून आफ्ताब शेख, एबीपी माझा, मोहोळ, सोलापूर। सांगली जिल्हा परिषदेच्या 61 आणि 10 पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानासाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे। सर्वप्रथम गोपनीयतेची शपथ दिली जाणार आणि त्यानंतर सुरुवातीला टपाली मतांची मोजणी ही केली जाईल आणि त्यानंतर अर्ध्या तासानं ईव्हीएम मशीन मोजणी ही सुरू होईल।
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला अवघ्या काही तासामध्ये आता सुरुवात होणार आहे. आपण सध्या खानापूर तालुक्यातील विटा या ठिकाणी जे स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी सध्या आपण आहोत आणि आपण पाहतोय पुरेपूर बंदोबस्त या ईव्हीएमच्या ज्या ठिकाणी सुरक्षित ठेवले गेले त्या ठिकाणी आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 61 जिल्हा परिषद जागा आणि 10 पंचायत समितीसाठी मतमोजणी उद्या पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल. त्यापूर्वी 9:30 वाजता मतमोजणी कक्षामध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांना या कक्षामध्ये प्रवेश मिळेल आणि पहिल्यांदा सर्वप्रथम जी आहे ती गोपनीयतेची शपथ दिली जाईल आणि त्यानंतरच टपाली मतांची मोजणीला सुरुवात होईल आणि टपाली मतांची मोजणी झाल्यानंतर किमान अर्ध्या तासामध्ये ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आणि त्यामुळं 1 ते 2 तासामध्ये ज्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हाती येतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 10 ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतमोजणी होणार आहे आणि एकूण कडेकोट बंदोबस्त सध्या ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम उभारले गेलेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, विटा, सांगली. धाराशिव जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद गट आणि 110 पंचायत समिती गणांची आज मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठीची तयारी ही प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये मतमोजणी केंद्र असणार आहे आणि त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागली आहे. धाराशिव जिल्ह्यात 55 जिल्हा परिषद गटासाठी आणि 110 नगर परिषद गणांसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि उद्याच्याला ईव्हीएम मशीनमधून मतमोजणी होणार आहे. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. मतमोजणी नेमकी कशी होणार आहे त्याची तयारी कशी आपण आढावा घेतोय. ह्या बाजूला आपण पाहू शकतात की ही जी मतमोजणीसाठीची आहे ती पूर्ण तयारी आहे ती आता प्रत्येक तालुकानिहाय करण्यात आलेली आहे. आपण कळंब तालुक्याचा विचार केला तर हे 15 टेबल आहेत की या 15 टेबलवर मतमोजणी होणार आहे. ही मतमोजणी गणनिहाय केली जाणार आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे एका गटामधले 2 गण ह्याचा विचार केला तर ते गटनिहाय होईल. मधल्या बाजूला बघितलं तर ह्या खुर्च्या प्रत्येक टेबलला 4 कर्मचारी असणार आहेत आणि बाहेरच्या बाजूला ही बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. वरपर्यंत पाहिलं तर लोखंडी जाळी आहे, खाली लोखंडी पत्रे लावलेले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही काळजी घेण्यात आलेली आहे आणि बाहेरच्या बाजूला हे जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे प्रतिनिधी असणार आहेत आणि आतल्या बाजूला जे आहेत ते निवडणूक प्रक्रिया पार पडणारे अधिकारी आहेत. समोरच्या बाजूला इथं पाहिलं तर हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. ह्या सगळ्या टेबलवरची मतमोजणीचा फायनल जो रिझल्ट असणार आहे जोपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची त्यावर स्वाक्षरी होत नाही किंवा त्यांची मोहर उमटत नाही तोपर्यंत तो डिक्लेअर केला जाणार नाहीये असं चित्र संपूर्ण जिल्हाभरात आहे. या जिल्ह्यामध्ये भाजप आमदार जगजितसिंह पाटील असतील, माजी आमदार माजी मंत्री तानाजी सावंत असतील, खासदार ओमराजे निंबाळकर आहेत, यांची जी आहे प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तालुकानिहाय जे आहे ते मतमोजणी होणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. उद्याच्याला हे चित्र जे मतदार राजानं कुणाच्या पारड्यामध्ये मताचं दान टाकलं हेच स्पष्ट होणार आहे आणि त्याचीच तयारी जी आहे ती सुरू आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडली तर आज मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 242 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 419 उमेदवार हे रिंगणामध्ये होते. आज मतमोजणीनंतर त्याचे राजकीय भवितव्य हे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 1500हून अधिक शासकीय कर्मचारी हे नियुक्त करण्यात आलेले आहेत तर कडक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया काल पार पडली. उद्या मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगानं प्रशासनाकडून व्यापक प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या 59 जागा तसेच 10 पंचायत समितीमधील 118 जागेसाठी मतदान झालं. एकूण 9,51,235 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 242 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 419 उमेदवार रिंगणात होते. उद्या मतमोजणीनंतर त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण पार पडली. उद्या 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. लातूर तालुक्यामध्ये एकूण 20 गण आणि 10 निवडणूक विभागासाठी ही निवडणूक झालेली आहे. तर मतमोजणी ही आमची शासकीय तंत्रनिकेतन, महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड इथे होणार आहे. एकूण आम्ही गणनिहाय मतमोजणी करणार आहेत. एकूण 20 गण आहेत तर 20 फेऱ्या
आणि प्रत्येक फेरीमध्ये एका गणाची मतमोजणी पूर्ण करणार आहे. जिल्ह्यामधील 10 विविध ठिकाणी याच पद्धतीने प्रशासनानं जय्यत तयारी केलेली आहे आणि सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि ही सगळी प्रक्रिया पार पडायला जवळपास 5 ते 6 तास लागतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. निशांत बद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी आणि 9 पंचायत समितींसाठी मतदान पार पडलं. जिल्ह्यामध्ये 55.79% मतदान झालेलं असून सगळ्या ईव्हीएम मशीन या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्यात. रत्नागिरी तालुक्यामध्ये ईव्हीएम मशीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत, तर या ठिकाणी देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा गंभीर अशा शंका उपस्थित केल्यात. आज मिटकरी यांनी मोठं वक्तव्य करत विमानातील पायलटला संमोहित करून त्याचा वापर हा अजमल कसाब सारखा करण्यात आला का असा सवाल केला. अजित पवार ज्या VSR कंपनीच्या विमानानं प्रवास करत होते त्या कंपनीचे पायलट हे 2 वेळा बदलण्याचा दावा त्यांनी केलेला आहे, तर संबंधित कंपनीवरती वर्षभर बंदी असताना देखील त्यांचंच विमान देण्यात आल्याचं मिटकरी म्हणाले. त्याबरोबरच पायलटसाठी काढलेल्या 50 कोटींच्या विम्यावरून देखील त्यांनी संशय व्यक्त केला आहे. ह्या कंपनीचे पायलट जे आहेत ते अजमल कसाब सारखे हिप्नोटाईज केले गेले होते का, लिट्टे सारखे हिप्नोटाईज केले गेले होते का? जो पायलट त्या VSR कंपनीने दादांना टेक ऑफ घेऊन पोहोचवण्यासाठी नेमला होता तो पायलट बदलला गेलाय ना. तो जो पायलट होता आणि कपूर नावाचा पायलट तिथं आणला गेला. बरं, कपूर जिवंत असल्याचं त्याची पत्नी सांगते आहे, त्याच्यामुळं पायलट सुद्धा हिप्नोटाईज केला जाऊ शकतो का, बारकावे यातले शोधल्याच गेले पाहिजे. त्यामुळे मला ही पण शंका आहे की VSR कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान मिटकरी यांची टर्म संतप्त असल्यानं ते संपत असल्यामुळे ते अस्वस्थ झाले असल्याचा आरोप हा लक्ष्मण हाकेंनी केलाय. त्यांनी दादांच्या मृत्यूचं भांडवल करू नये, त्यांना फक्त भुंकण्यासाठी आमदार केला असल्याचा आरोप हा लक्ष्मण हाकेंनी केलाय. मिटकरी हा पहिल्यापासून भुंकणारा प्राणी म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातं. मिटकरींनी असं काहीतरी मीडियासमोर येऊन आरोप करण्यापेक्षा त्याचे जर काय पुरावे असतील, त्यामध्ये काही तथ्य असेल, सुरक्षा एजन्सीसमोर जावं, गृहमंत्र्यांकडे जावं आणि त्याची चौकशी व्हावी. काय झालं आहे, मिटकरी हा त्याची आमदारकीची टर्म संपत आली आणि आता दादांच्या चपला नेऊन त्या माणसानं ती आमदारकी मिळवलेली आहे, काय पूजा वगैरे करून. आता इथून पुढं आता तो थोडासा बेचैन झालेला, बेभान झालेला माणूस आहे. नेहमी अजितदादांसोबत असणारे PA कुठे गेले? ज्या दिवशी अपघात झाला तेव्हा फक्त गार्ड होते असा संशय खासदार बजरंग सोनावणेंनी व्यक्त केलाय. त्याबरोबरच संसदेत देखील अपघाताबद्दल प्रश्न उपस्थित करणार असल्याचं खासदार बजरंग सोनावणेंनी सांगितलं. एवढा नेता गेल्याच्या नंतर आम्हाला हा म्हणायचा सुद्धा अधिकार नाहीये का की आम्ही आमच्या नेत्याच्या झालेल्या घटनेचा चौकशी व्हावी, आणि ह्या अनुषंगाने मी चौकशीची मागणी केली आणि आजही करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना पण भेटणार, गृहमंत्री महोदयांना सुद्धा भेटणार. आणि बघा, दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एकही PA सोबत नसावा. मी का घडलं, कशामुळे नाही, हे अशा काही घटना दादांच्या विषयीचं तर मी संसदेत मांडणार, संसदेच्या बाहेर मांडणार, त्या विषयावर बोलू देत नाहीत असं नाही झालं. उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या गंगा, यमुना, सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावरती दिवंगत अजित पवारांच्या अस्थींचं विधिवत विसर्जन करण्यात आलं. यावेळी अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांच्या हस्ते अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. पुरोहितांच्या सानिध्यामध्ये अस्थिकलशाचं पूजन करण्यात आल्यानंतर संगमाच्या VIP घाटावरती श्रद्धेनं पवित्र अस्थी या संगमामध्ये प्रवाहित करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या परकीय गुंतवणुकीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार चपराक लगावली आहे. अहिल्यानगरच्या सुपा MIDCतील फडणवीसांनी एका प्लॅन्टचं उद्घाटन केलं आणि यावेळी बोलताना दावोसमध्ये केलेल्या 16 लाख कोटींपैकी 75% करार पूर्णत्वाकडे गेल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील औद्योगिक विकास केवळ मुंबई, MMR आणि पुण्यापुरता मर्यादित राहू नये यासाठी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दावोसमध्ये गेल्या वर्षी आम्ही 16 लाख कोटीचे करार केले होते. त्यातले 75% करार हे त्या ठिकाणी
ऍक्टिव्ह झाले, ते परिपूर्णतेकडे निघालेले आहेत आणि त्यातलाच एक करार हा आजचा आहे की जो 2025ला डावोसमध्ये भरत गीते आणि मिस्टर लोथार यांच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी केला. आणि मला असं वाटतं की ज्याला लाइटनिंग स्पीड म्हणतात अशा स्पीडमध्ये भरत गीतेंनी तो या ठिकाणी अस्तित्वात आणला आणि आज प्रत्यक्ष त्याचं उद्घाटन करण्याकरता आम्ही येतो आहोत. नाशिकमधील कुंभमेळ्याला 2015 पेक्षा 8 ते 10 पट अधिक भाविक येणार असल्याचा विश्वास हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. नाशिकच्या विस्तारित विमानतळाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते. नाशिकमधून विमानाचं नाही तर विकास भरारी घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. नाशिक 35,000 बेलेरो गाड्या या निर्यात करणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याबरोबरच गोदावरीवरील निर्मल आणि अविरत असावी यासाठी देखील काम करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आपल्याला कल्पना नसेल पण नुकताच एक नवीन रेकॉर्ड नाशिकने केला आणि विशेषतः नाशिकची जी महिंद्राची या ठिकाणी फॅक्टरी आहे यांनी देशामधला एक सर्वात मोठा एक्सपोर्टचा ऑर्डर मिळवला. त्यांची जी बोलेरो गाडी आहे 35,000 गाड्या या एक्सपोर्ट करण्याकरता आता त्यांना ऑर्डर त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे ऑटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये आता देशातलं प्रमुख शहर म्हणून आपल्याला नाशिककडे पाहता येणार आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमादरम्यान ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळाल्या. अनुलोम संवाद कार्यक्रमाच्या स्थळाजवळ ड्रोन असल्यामुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आणि तातडीनं ड्रोनचा शोध सुरू करण्यात आला. मात्र आयोजकांनी परवानगी घेऊनच ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती दिली. कापसे फाउंडेशनकडून ड्रोनसाठी अधिकृत परवानगीही घेण्यात आली होती असं पोलिसांनी नंतर स्पष्ट केलं. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस येवला दौऱ्यावरती आलेले असता त्यांनी ही भेट घेतली. यावेळी कोपरगाव नगरपालिकेच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचं निवेदन दिल्याची माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली. पैठणीच्या नाजूक धाग्यांतून साकारलेली कला आणि संवेदनशीलता अनोखा संगम नाशिकच्या येवल्यामध्ये पाहायला मिळालाय. दिव्यांग कलाकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं चित्र हे हातमागावरती विणलेल्या पैठणीवरती रेखाटलं. हे चित्र पाहून फडणवीस स्वतः भारावून गेले. या कलाकारांच्या कलेचं मुख्यमंत्र्यांनी मनापासून कौतुक करत स्वतः हातमागावरती शेवटचा हात मारून पैठणी निर्मितीमध्ये सहभाग घेतला. येवला इथल्या पैठणी उद्योगाची परंपरा आणि दिव्यांगांची जिद्द याचा हा प्रेरणादायी संगम ठरलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी इथली जागृत देवस्थान भराडी देवीची जत्रा ही 9 म्हणजेच आज आणि 10 फेब्रुवारीला आहे. या जत्रेला राज्यभरातील लाखो भाविक हे गर्दी करतात. आज मुख्यमंत्र्यांसह मुंबईचे भाजपचे नगरसेवक यात्रेला हजेरी लावणार आहेत आणि त्याशिवाय अनेक महत्त्वाचे नेते देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये महाआरती करण्यात येणार आहे. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये मुंबईतील महिला आघाडीकडून आरती करण्यात आली आणि यावेळी शिवसेना नेत्या शायना एनसी, शीतल म्हात्रे, प्रिया सरवणकर या उपस्थित होत्या. अजित पवारांच्या निधनामुळे आपल्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये कोणतेही सोहळे कार्यक्रम हे आयोजित करू नयेत असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. तर शिंदे स्वतः सुद्धा आपला वाढदिवस साजरा करणार नाहीयेत. आणि या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.